आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाइड मॅन्डेट आम्हाला मिळालं। त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे। जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय आणि विदर्भाला देखील आम्ही 2.5 वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र। संपूर्ण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास कामं ती आम्ही त्याला गती दिली, जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ते प्रकल्प बंद पडले। ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे प्रकल्प होते, परंतु आम्ही त्याला चालना दिली। त्याची काही उद्घाटने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाली आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले। अनपेक्षित असा विजय, दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला, ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, नंतर अजितदादांनी दिला, तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय आता नाराज आणि खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे आणि म्हणून आमच्या टीम मध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती, आम्ही अन्सरेबल आहोत त्यांना आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी, लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमानतेने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमानतेने निर्णय यापुढे आम्ही घेऊ आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार, एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो। सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले। 2.5 वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर 1 होता आणि म्हणून आमच्या 2.5 वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं, ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली। अगदी विरोधी, मला काही टीका करायची नाहीये, परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्षनेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे। कारण आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं, मंत्री कुणाला, मुख्यमंत्री कोण, काय सगळं, परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती, त्याचा परिपाक आज आपण पाहतोय आणि चहापानासाठी अजितदादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची। आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं, आम्हाला वाटलं येतील, परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाइड विक्ट्री मिळाली आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही, परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही